आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. चरण पाहता तुझेच देवा, चरण पाहता तुझेच देवा, येई अर्थ आमच्या जगण्याला, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा. आजच्या मिसाचे हेतू जॉना व नाझरेथ बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, गिलरॉय बोर्जिस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्नेशियस, मारिया, मायकल, जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, मदल्यान सायमन नोनीस हिच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे, फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, अंतोन फिलिप ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मदल्यान सायमन नोनीस हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नोनीस, जॉना जॉन ग्रेसियस हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार रोशनी आयवर डिसोजा, रोजा व सेबेस्टिन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मदल्यान सायमन नोनीस हिच्या आत्म्यासाठी देणार शांड्रा डिसोजा, मदल्यान सायमन नोनीस हिच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार रेलिना सिल्वेस्टर मेंडोन्सा, मार्कुस मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार रेलिना सिल्वेस्टर मेंडोन्सा, रेमन अंतुनून याच्या आत्म्यासाठी देणार नोएला रेमन नून, नाताल व संजाव नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, मार्था व क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मानुएल व थेरेजिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विक्टर गोन्साल्विस, जॉना व निकलस इतुर बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी निकलस बोर्जिस, लुजान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार नाझरेथ नुनीस,
लुझान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, सेबेस्टिन गर्सी याच्या आत्म्यासाठी देणार जेसन गर्सी, संजाव कैतान पाटील याच्या आत्म्यासाठी देणार मदल्यान मतेज गोन्साल्वीस, संजाव कैतान पाटील याच्या आत्म्यासाठी देणार लीना व एलाइस पाटील, मधु सापेत नुनीस हिची वार्षिक मिस्सा तिच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय, डायगो मधु व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जॉनी सापेत नुनीस, लुझान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस, रोजमेरी फर्नांडिस व फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मेगल क्रिस्टोफर फर्नांडिस, चार्ली जॉनी गोन्साल्वीस याच्या आत्म्यासाठी देणार रॉनी चार्ली गोन्साल्वीस, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया, आजी आजोबा यांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया, डायगो मधु व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मार्था बर्नट नुनीस, आजी आजोबा व आई वडील यांच्या आत्म्यासाठी देणार मार्था बर्नट नुनीस, निकिता अगुस्तीन नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार अंजेला नुनीस, नाताल जोझफ नून हिच्या आत्म्यासाठी देणार अंजेला नुनीस, रोमन मनु लिओ कॅस्टर यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला नुनीस, मधु डायगो व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला नुनीस, संत इग्नेशियस लोयलाच्या आभारास्तव देणार अंजेला नुनीस, जॉन ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, एनसी व जेकब मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमरी व बस्त्याम ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार बर्नट सापेत नुनीस, डायगो व सापेत इशेस नून यांच्या आत्म्यासाठी देणार बर्नट सापेत नुनीस, नुनीस कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार बर्नट सापेत नुनीस, जॉन परेरा याच्या आत्म्यासाठी देणार लीना जॉन परेरा, आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार लीना जॉन परेरा, रेनॉल्ड ॲलेक्स गोन्साल्वीस याच्या आत्म्यासाठी देणार प्रिया जेसन बोर्जिस, आजी आजोबा यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, भाऊ बहिणींच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, काका काकीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, मामा मामीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, सासू सासरे यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज रॉबी बोर्जिस, लुझारिन ग्रेसियस हिच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, रोमन व नेस्टर ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज रॉबी बोर्जिस, मार्शल व रुफस नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, ॲलिक परेरा व चार्ली मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, ग्लोरिया व जॉन निग्रेल यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, संजय व राजू तांबे यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, रेमन नून याच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जिस, मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार आल्फ्रेड सापेत नुनीस, डायगो सापेत नुनीस याच्या आत्म्यासाठी देणार आल्फ्रेड सापेत नुनीस, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना आल्फ्रेड नुनीस, मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार पीटर सापेत नुनीस, सापेत इशेस नून व डायगो सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार पीटर सापेत नुनीस, आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार शामेल पीटर नुनीस, लुझान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार कॅथरीन व ऑगुस्टिन नून, मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार कॅथरीन व ऑगुस्टिन नून, क्लेमेन व मार्था सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया संजय नुनीस, डायगो व मधु सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया संजय नुनीस, अनुजाव मात्रे हिच्या आत्म्यासाठी देणार डेजी ग्लेन नुनीस, मनवेल गोन्साल्वीस याच्या आत्म्यासाठी देणार डेजी ग्लेन नुनीस, कैतान बेलेन व क्लिफर्ड यांच्या आत्म्यासाठी देणार डेजी ग्लेन नुनीस, बेलेन मार्शल फर्नांडिस हिच्या आत्म्यासाठी देणार डेजी ग्लेन नुनीस, बेलेन मार्शल फर्नांडिस हिच्या आत्म्यासाठी देणार लुसी स्टीफन परेरा, बेलेन मार्शल फर्नांडिस हिच्या आत्म्यासाठी देणार नाताल थॉमस डिसिल्वा,
मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. डायगो सापेत नुनीस याच्या आत्म्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. मधल्यान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. ज्यूड डिसोजा याच्या आत्म्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. रोजा बस्त्याव मुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. मॅथ्यू डिमेलो याच्या आत्म्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. मधु पावलू मुनीस याच्या आत्म्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. मधु पावलू मुनीस याच्या आत्म्यासाठी देणार मार्था बर्नट नुनीस. फिलिप मर्या मुनीस याच्या आत्म्यासाठी देणार मार्था बर्नट नुनीस. परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार डेलिसिया डॅरल मुरे. मधल्यान सायमन नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा दालमेत. डायगो मधु व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा दालमेत. अति इशेस नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. डायगो व मधु सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. मधल्यान सायमन नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. अंजलीन मनवेल नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. नाताल जोसेफ नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. अनिता व मेरी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. कॅस्टर लिओ मनू रोमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. लुझान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय. मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार लॉरेटा मुनीस. नाताल जोसेफ नून हिच्या आत्म्यासाठी देणार लॉरेटा मुनीस. डायगो सापेत नुनीस याच्या आत्म्यासाठी देणार लॉरेटा मुनीस. नाताल जोसेफ नून हिच्या आत्म्यासाठी देणार लुसी दिनीस. नित्य सहाय करणाऱ्या मातेचं नवे नाम अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या उत्पादनाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. नित्य सहाय करणारे माते, आम्ही तुला प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू, इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. महावर विजय मिळण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमच्या प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्य करणारी माते, सुषमा नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मारणाऱ्यांचे कारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी मर्त्यसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा दावा आहे. तुझे नाव उच्चारण्यात आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. नित्य सहाय्यक माते, अंतकरणाने
आम्ही तुझसमोर गुढे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आमचा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास ठोस आढळतात. हे दयाळू माते आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. नित्य सहायक माते आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर सामर्थ्यावर आमचे परमगुरु स्वामी महागुरु स्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे. त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून पवित्र आत्म्याने नव्यानं करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून पवित्र आत्म्याने नव्यानं करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून मरण पावलेल्या नव्यानाच्या भक्तांना व मृतात्म्यांना शांती लाभावी म्हणून आजच्या या नव्यानाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल, साक्रामेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल, आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी वाहिक देणग्यांबद्दल, आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार. आजारांना आशीर्वाद, विशेष करून आपल्या घरात, शेजारी, हॉस्पिटल्समध्ये ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तो उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन ज्या दयेने आम्ही बचावले जावं असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन करावयास तो तुमच्यामध्ये असो, तुम्हाला मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व उत्पादनांची तू वाटप करतेस, पाप्यांची आशा आहेस. हे प्रेमाते आम्ही तुझकडे येतो, आम्ही तुझ्या हातात आहे, आम्ही तुझे लेकरे आहोत. हे प्रेमाते आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाटत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त तुझा पुत्र आमचा बंधू आहे. तुझ्या सहवासात आम्ही तुझ्या वाट पाहत आहोत. महासमय आम्हाला तर विसर करू देऊ नकोस. नित्य सहायक माते आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धावण्याची संधी कृपा. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांशी एकचित्त होऊन मरेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया.
पाण्याच्या छावेची विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आजच्या आपल्या मिस्साच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. रेलिना सिल्वेस्टर मेंडोन्सा, गोरेटी मायकल शेट्टी, रोशनी आयवर डिसूजा, एंजेला ॲगस्टिन मुनिस, क्लॅरिसा मर्विन नोनिस. तसेच आज स्वर्गवासी मधु सापेत नोनीस यांच्या आत्म्यास शांत लाभावी म्हणून वार्षिक मिसा अर्पण केली जात आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू नये. स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यांनी येशूच्या नामापुढे गुडघे टेकावे. देव बापाच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे कबूल करावे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधू भगिनीनो, आज आपण संत इग्नेशियस लोयलाकर, एक धर्मगुरू, जे जेजुएट संस्थेचे संस्थापक, ज्यांनी जेजुएट संस्था स्थापन केली, त्यांची स्मृती साजरा करीत असताना आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल विशेष सांगितलं जातं. ते म्हणजे ते युद्ध क्षेत्रामध्ये असताना त्यांना तोफेचा गोळा लागून ते इंजर्ड झाले होते आणि हॉस्पिटलमध्ये खाटेवर असताना बराचसा काळ लोटलेला होता आणि त्यामध्ये त्यांना कंटाळवाणं झालेलं होतं खाटेमध्येच. म्हणून त्यांना काहीतरी वाचन करायचं होतं आणि 2 पुस्तके त्यांना लाभली. एक म्हणजे संताचं जीवन आणि दुसरं पुस्तक म्हणजे इमिटेशन ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं अनुकरण करणे. आणि ह्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये संपूर्णतः बदल झाला. ख्रिस्त त्यांना लाभला आणि मग त्याने आपलं जीवनमार्गामध्ये त्याने बदल केलेला आहे. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते जेजुएट संघाचे संस्थापक बनलेले आहेत. त्याने अनेक असे जेजुएट आजपर्यंत त्यांच्या संस्थेने दिलेले आहेत. अनेक अशी इन्स्टिट्यूशन त्यांनी चालविलेली आहेत किंवा चालत आहेत जगभर. त्याचबरोबर त्यांचं भरीव कार्य मिशन क्षेत्रामध्ये आहे. अनेक मिशन ठिकाणी त्यांनी कार्य केलेले आहेत त्यांच्या संस्थेच्या फादरांनी, धर्मगुरूंनी, ब्रदरांनी. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपलं पॅरिश जे देखील आहे, तर अशा तऱ्हेनं अनेक ठिकाणी जेजुएट फादरांनी कार्य केलेले आहेत. येशूची सुवार्थ सांगितलेली आहे, देवराज्याची सुवार्थ सांगितलेली आहे. आणि असा हा महान संत की ज्याने बरंचसं असं भरीव कार्य चर्चमध्ये केलेलं आहे. ह्या संताचा स्मृती साजरी करीत असताना आपण त्या संताच्या विनंतीसाठी आपण प्रार्थना करूया की आपल्या जीवनात देखील जे परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं आहे ते घडविण्यासाठी, जसा संत इग्नेशियसला येशूचे अनुकरण किंवा संताचं पुस्तक ह्याद्वारे त्यांच्या जीवनात बदल होऊन त्यांनी बरंचसं भरीव कार्य केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण देखील देवाच्या वचनाची आवड आपल्यामध्ये निर्माण करून घ्यावी. जर आपण देवाच्या वचनाचा स्वीकार केला आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. एखादा खजाना शेतामध्ये सापडावा किंवा एखादा मोती एखाद्याला सापडावा आणि तो आपलं सर्वस्व पणाला लावून त्यानं ते मिळविण्याचा प्रयत्न करावा, त्याचप्रमाणे होईल.
होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या मिस्सामध्ये आपण आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वराकडे दयेची व क्षमेची याचना करूया. पान क्रमांक 2 आपले उत्तर असेल, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. हे प्रभो आम्हावर दया कर, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. आपले उत्तर असेल, आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. हे देवा आम्हाला तुझी दया दाखव, आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या नावाच्या अधिकाधिक गौरवासाठी तू संत इग्नेशियस लोयलाकर याची निवड केलीस. आम्ही या जगात त्याने घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे चालावे व शेवटी स्वर्गात जीवनाचा मुकुट मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. मला सतत दुःख का? जर तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहशील. इर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अगं माझ्या आई, हाय हाय, सर्व जगाबरोबर झगडा आणि विवाद करणाऱ्या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी सावकारीचा व्यवहार केला नाही आणि कोणी माझ्याशी सावकारी केली नाही, तरी सर्व मला शाप देतात. मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही. तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकांती बसलो. कारण तू मला अस्वस्थ केले आहेस. मला सतत दुःख का? माझी जखम भारी आणि असाध्य का? फसवणारा अहोळ, आटून जाणारे पाणी यासारखा तू खरोखर मला होशील काय? याकरिता परमेश्वर असे म्हणतो, तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन. तू हिणकापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस. तुला या लोकसंबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन, म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील, तरी तुझ्यावर वरचढ होणार नाहीत. कारण तुझा बचाव करण्यास आणि तुला सोडवण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्काराच्या तावडीतून मुक्त करीन. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या संकट समयी तू माझा आधार आहेस. हे परमेश्वरा, माझ्या संकट समयी तू माझा आधार आहेस. हे माझ्या देवा, माझ्या वैऱ्यापासून मला सोडव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव. दुष्कर्म करणाऱ्यापासून मला सोडव. घातकी मनुष्यापासून माझा बचाव कर. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या संकट समयी तू माझा आधार आहेस. पहा,
ते माझा जीव घ्यावयास टपले आहेत. हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्या विरुद्ध एकत्र जमले आहेत. माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या संकट समयी तू माझा आधार आहेस. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी प्रतीक्षा करीन, कारण देवच माझा उंच गड आहे. माझा प्रेमळ देव मला भेटेल. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या संकट समयी तू माझा आधार आहेस. मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन. पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन, कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड आणि शरणस्थान झाला आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या संकट समयी तू माझा आधार आहेस. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन, कारण देव माझा उंच गड आहे. माझा देव दयामय आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या संकट समयी तू माझा आधार आहे. जयघोष. हालेलुया, स्तुती गाऊया, गाऊया, येशूची स्तुती गाऊया, गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. हालेलुया, स्तुती गाऊया, गाऊया, येशूची स्तुती गाऊया, गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. प्रभूचे शुभवर्तमान. गीत क्रमांक 136. गीत क्रमांक 136. अर्पण उतारा मन ध्यावे, गोड मनावे, गोड मनावे, गोड मनावे. अर्पण उतारा मन ध्यावे, मी पण माझे विवेक दौलत शरण
हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षबेरीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या पवित्र सत्सर्वे कल्याण व्हावे. म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो परमेश्वरा, संत इग्नेशियस ह्याच्या सन्मानार्थ आम्ही ही दाने अर्पण करीत आहोत. ही दाने तुला प्रसन्न करोत. तू आम्हासाठी दिलेले व सर्व पावित्र्याचा उगम असलेले हे परम पवित्र साक्रामेंट आम्हाला खऱ्या अर्थाने पवित्र बनवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभो पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत असताना तुझ्या ख्रिस्त सभेला तू हर्षभरित करतोस. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. आणि म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरले आहेत. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा. जय जयकार करा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी
अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. पान क्रमांक 5 पत्रिकेमध्ये ब. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, जेव्हा आम्ही ही भाकर सेवन करतो आणि या प्यालातून प्राशन करतो, तेव्हा तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑझवेल आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. या जगातून तू तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या मधु या तुझ्या सेविकेची आठवण कर. ज्याप्रमाणे ती तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाली आहे, त्याचप्रमाणे तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, संत इग्नेशियस ऑफ लोयोला व पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्वसमर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो,
सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहो व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती बैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धान्य. हे प्रभू, तुम्हाला छताखाली यावेस की माझी योग्यता नाही, परंतु तुझ मात्र म्हणजे माझा आत्मा बरा. गीत क्रमांक 215.
मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत इग्निशियस ह्याच्या सणानिमित्त आम्ही अर्पण केलेल्या ह्या समर्पणाद्वारे तुझ्या वैभवाच्या सार्वकालिक स्तुतिगीतात सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आज बुधवार आहे आणि सिनियर सिटीजनसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम असेल 10 वाजता हॉलमध्ये. तसेच आज संध्याकाळी तारोडी संत इग्निशियस ऑफ लोयोला या विभागात त्यांच्या आश्रयदात्या संताची मिसा असेल. त्यामुळे 7:30 वाजता संध्याकाळी, त्यामुळे चर्चमध्ये संध्याकाळी मिसा नसेल याची नोंद घ्यावी. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करी शांतीने जा. देवाला धन्यवाद. संत इग्निशियसचा सण आपणा सर्वांना आध्यात्मिकतेचा, आरोग्याचा, आनंदाचा जावा. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. स्वर्गवासी मधु सापेत नोनीस यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून आपण खाचेवरील प्रार्थना घेणार आहोत. कुटुंबीय आणि ज्यांना खाचेवर प्रार्थना करायची आहे त्यांनी खाचेवर जाऊ शकता. आपल्या मृत बहिणीसाठी आता आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात तू आमचे सांत्वन कर. तू मृतांना जिवंत केलेस. आमच्या ह्या बहिणीला सार्वकालिक जीवन दे. आमच्या बहिणीच्या मृत्यूमुळे आम्हास झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनव. हे प्रभो, तू जीवन व पुनरुत्थान आहे. पापी मनुष्याने तुझ्याकडे वळावे, तुझी प्रार्थना करावी अशी तुझी इच्छा आहे. आमच्या मृत बहिणीसाठी शोकपूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. हिला मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. स्वर्गातील संताबरोबर सार्वकालिक आनंदात हिला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभो, हिला चिरंतन शांती दे. अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. एक आमच्या एक नमोमर्या प्रार्थना करूया. आपल्या बहिणीला मधूच्या आत्म्यास चिरकाळ शांती लाभावी म्हणून. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आपण एक आमच्या बापा प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती देवाघरी गेलेल्या आहेत त्यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या आत्मास चिरकाळ शांती लाभावी. तसेच या आपल्या दफनभूमीमध्ये गाडलेल्या सर्वांच्या आत्म्याला चिरकाळ शांती लाभावी म्हणून प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे प्रभो, हिला चिरंतन शांती दे, अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. गीत क्रमांक 516. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. देव माझा रक्षण करता, मला कुणाची भीती, मला कुणाची भीती. आनंदाने स्मरतो मी, आनंदाने स्मरतो मी, निर्झरा समत्याची प्रीती, निर्झरा समत्याची प्रीती.